ओके ठीक आहे. लास्ट लेक्चर मी तुम्हाला 2 एक्झाम्पल होमवर्क दिले होते, ट्राय केले प्रत्येकाने. ओके, पहिलं एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर 2 एक्झाम्पल नंबर 3 दिलंय ना. ओके, एक्झाम्पल नंबर 3 3x² - 7x + 5 = 0. बरोबर आहे ना. ओके, केलं सॉल्व इक्वेशन, झालंय प्रत्येकाला सॉल्व. पटकन सॉल्व करतो मी. सोल्युशन गिवन इक्वेशन काय? 3x² - 7x + 5 = 0. ओके, आपल्याला कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. Therefore a ची व्हॅल्यू किती आली? 3. b ची व्हॅल्यू किती आली? -7. c ची व्हॅल्यू किती आली? +5. Therefore consider b² - 4ac. b² - 4ac -7 ब्रॅकेट स्क्वेअर -4 × 3 × 5. ओके, डायरेक्ट आमचा हा +49 होईल, मायनस हे किती होतील? 60. 49 - 60 -11. हा आला b² - 4ac. आता काही स्टेप मी स्किप करणार आहे, कारण तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह केलेलं आहे. ज्यांनी नसेल केलं त्यांनी याच्यावरनं सॉल्व्ह करायचं. ओके, इथपर्यंत काय अर्थ वाटते? आता तो डेल्टा आलाय निगेटिव्ह ना, व्हेरिएबल म्हणजे सोल्युशन इज काय फॉर्म्युला आहे? x म्हणजे व्हेरिएबल जो असेल तो घ्यायचा. x -b ± √4ac अपॉन 2a. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या. x -b -7 ± √b² - 4ac किती आहे? -11 अपॉन 2 × a. ओके, सिम्प्लिफाय करणार आपण. x किती झाला हा? +7 ± √11 × √1 म्हणजे रूट हा -11 आहे ना, हा कसलेला 11 × -1 रूट दोघांना सेपरेट केला. काही स्टेप स्किप करून राहिलो आता अपॉन 6. आता √1 ही जी काही व्हॅल्यू आहे ही किती? 8. Therefore x = 7 ± आता हा आय कसा आला हे पण सांगतो. तर आपण पाय म्हणजे 3.16 घेतो ना, त्याप्रमाणे √1 ला काय सिम्बॉल घ्यायचा? एक सिम्बॉल आहे. मग हा सिम्बॉल इथं मी घेतला आय अपॉन डिव्हिजन होताना दिसत नाही, पुढे काही कॉमन वगैरे काहीच निघणार नाहीये. बाबांनो हे आलं फायनल. इथे रिझनिंग असेल सिन्स √1 = I. ओके, therefore सोल्युशन इज एकतर पहिलं येईल x = 7 + √11i अपॉन 6 अँड दुसरं येईल x = 7 - √11i अपॉन 6. अडचण बोला बरं. अरे अडचण. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. x² - 4x + 13 = 0. ओके, सेम एक्झाम्पल आहे. सोल्युशन सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन. काय इक्वेशन आहे? x² - 4x
plus 13 is equals to 0. Compare with ax square minus bx plus bx plus c is equals to 0. याच्यामुळे therefore a ची व्हॅल्यू किती भेटली 1, b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू +30. ओके हा आता therefore consider b square minus 4ac, b square minus 4ac, 16 minus 52, 16 minus 52 minus 36. ओके ही व्हॅल्यू भेटली मला b स्क्वेअर मायनस 4ac ची. बरोबर आहे. ओके ना सोल्युशन इज काय फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. टाका याच्यामध्ये व्हॅल्यूज therefore x इज इक्वल टू -4 प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac -36 अपॉन 2 into 1. बरोबर आहे. ओके आता हे मला असं येईल का डायरेक्टली x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 4 झाला प्लस मायनस इथे -36 आहे बरोबर आहे. 36 into -1 मग रूट जर दोघांना सेपरेट दिलं तर रूट ऑफ 36 into रूट ऑफ ओके अपॉन 2. अडचण बोला बरं. ओके आता therefore x इज इक्वल टू 4 प्लस मायनस 36 चा स्क्वेअर रूट इंटू आय म्हणजे कोणाला पुट केला फक्त मी रूट -1 ला अपॉन 2. ओके सिन्स इथे रिझनिंग येईल काय अंडर रूट -1 इज इक्वल टू आय. बरोबर आहे. ओके आता न्यूमरेटर मध्ये 2 कॉमन निघतो आणि तो कॉमन जर काढला तर 2 इंटू ब्रॅकेट काय शिल्लक राहिला 2 प्लस मायनस 3i डिवाइड बाय 2. कॉमन काढल्याशिवाय डिव्हिजन करायची नाही. झाला का 2 कॅन्सल म्हणजे उरलं काय x इज इक्वल टू 2 प्लस और मायनस 3i. ओके therefore सोल्युशन इज एक तर काय येईल x इज इक्वल टू 2 प्लस 3i and second one is x is equals to 2 minus 3i. ओके हे 2 एक्झाम्पल बाळांना होमवर्क दिले होते. हा बोल याच्यात काय अडचण आहे पुढची अडचण आहे मग थांबले ते सुद्धा चेक कर. ओके पण क्लिअर कट आन्सर होतं काही चेंज व्हायची कुठेही काही प्रॉबिलिटी शक्यच नव्हती पुढे काही चेंज होईल. बरोबर आहे. ओके इथपर्यंत काय अर्थ वाटते का ऑनलाईन करणारे ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 परत तोच आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आतापर्यंतचा फॉल्ट का आतापर्यंत काय होता ए बी अँड सी तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन लिहायचे. आठवते का डेफिनेशन काय होती डेफिनेशन ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. बरोबर आहे. याच्यामध्ये पुढे लिहायचे वेअर एक्स इज व्हेरिएबल अँड ए कॉमा बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर म्हणजे रिअल नंबर. बरोबर आहे.
म्हणजे आतापर्यंत ए बी सी हे काय होते रिअल नंबर. बरोबर. रिअल नंबरची पुढची सिस्टीम तुम्हाला येते कोणती कॉम्प्लेक्स नंबर. मग जर ए बी आणि सी हे जर कॉम्प्लेक्स नंबर आले तर का येऊ शकतात ना. मग जर आपण कॉम्प्लेक्स सिस्टीम मध्ये नंबर दिले तर काय होईल. मग त्यासाठी एक्झाम्पल नंबर 1 क्वेश्चन नंबर 3 एक्झाम्पल नंबर 1 x² प्लस 3i x प्लस 10 इज इक्वल टू 0. ओके. स्टार्टिंग आपल्या ह्या इक्वेशन सारखीच असेल. सोल्युशन कम्पेअर विथ करा बरं कंपॅरिझन. कंपॅरिझन करा. ए बी सी च्या व्हॅल्यूज घ्या. ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज घ्या आणि b² - 4ac फाइंड करा. ओके. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी मुद्दाम तुम्हाला वेळ दिलेला इथे. तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा याकरता. ओके. केलंय सॉल्व्ह. ओके. b² - 4ac सॉल्व्ह करायला जमला. इथं फक्त प्रॉब्लेम काय आला रे बरोबर का. ए ची व्हॅल्यू किती आली म्हणजे इक्वेशन आहे x² प्लस 3ix प्लस 10 इज इक्वल टू 0. कंपेअर विथ x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू किती 1. बी ची व्हॅल्यू किती 3i आणि सी ची व्हॅल्यू किती 10. क्लिअर कट. स्टेप बाय स्टेप. अजिबात स्टेप बदलायचं नाही. इथपर्यंत आलं. ओके. नंतर काय फाइंड करायचा b² - 4ac. टाका व्हॅल्यू b² - 4ac. b² 3i ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट z चला बरोबर आहे मायनस 4ac. अडचण बोला बरं. ओके. आता हा जो काही स्क्वेअर आहे हा स्क्वेअर 3 चा पण आहे आणि i चा पण आहे. मग 3 चा स्क्वेअर झाला नाही i चा स्क्वेअर झाला मायनस हे किती आले मग 9 i² ची व्हॅल्यू -1 -40. सिन्स इथे रिझनिंग असणार काय सिन्स i² इज इक्वल टू -1. i म्हणजे रूट -1 आहे ना. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर आपल्याला भेटतं. देअरफॉर हा झाला -9 -40. साइन सारखं आहे दोघांचं. मग काय करावं लागेल ऍडिशन 40 + 9 49 आणि साइन कॉमन मायनस. हा आला b² - 4ac. आयडिया काय आहे जर साइन सारखा असेल तर आपण काय करतो नंबरची ऍडिशन आणि त्याच्या सारखं कॉमन साइन ते लिहून टाकतो डायरेक्ट. बरोबर आहे. ओके. अडचण बोला बरं याच्यामध्ये डिस्क्रिमिनंट मध्ये बाहेर काढते का. ओके. आता नाव सोल्युशन इज ओके. काय फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a. टाका व्हॅल्यूज. देअरफॉर x इज इक्वल टू -b म्हणजे मायनस ऑफ
3i. व्हॅल्यू पुट करताना कधी पण मला ब्रॅकेट टाकायचं. तुम्ही आतापर्यंत पाहता मी जेव्हा जेव्हा व्हॅल्यू पुट केली असेल तिथे ब्रॅकेट दिला जातो माझ्याकडून काय, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करताना कधी पण ब्रॅकेट टाकायचा, कारण की व्यवस्थित असतो. ब्रॅकेट नाही दिलं तर घाईघाईमध्ये गडबड होऊ शकते आपण. -3i अंडर रूट b² - 4ac ही व्हॅल्यू आपण शोधलेली. ती किती आली? -49 अपॉन 2 × a. अडचण बोला बरं. व्हॅल्यू पुट केला फक्त, बरोबर आहे. आता तो न्यूमरेटरला जो आहे तो x -3i बरोबर प्लस और मायनस. आता हा जो काही नंबर आहे हा आपण स्प्लिट करू शकतो. कसा? 49 × -1 अपॉन 2. अडचण एक स्टेप वाढवली. आता इथं परत ती स्टेप घेतली आपण मध्ये. ओके, आता हा जो आहे रूट तो दोघांना पण आहे, मग करा सेपरेट रूट. देअरफॉर x इज इक्वल टू काय येईल? -3i प्लस और मायनस √49 इंटू √(-1) अपॉन 2. अडचण? अरे अडचण? ओके. देअरफॉर x इज इक्वल टू -3i प्लस और मायनस 49 का स्क्वेअर रूट 7 इंटू √(-1) अपॉन 2. सिन्स इथे रिझनिंग असणार काय? √(-1) इज इक्वल टू. पण आता एकदा 7i जो आहे तो प्लस घ्यायचा, एकदा मायनस घ्यायचा आहे. मग आता बाळांनो या दोघांची वरती सिमिलर टर्म्स आहे. पहिल्या टर्म मध्ये पण आहे, दुसऱ्या टर्म मध्ये पण आहे. पण घोळ काय आहे? दुसरी टर्म एकदा प्लस एकदा मायनस. मग दोन पार्ट सेपरेट घ्या, हे सोडवता येईल आपल्या पुढे. मग दोन्ही पार्ट सेपरेट करा. देअरफॉर येता झाला एक तर एक काय आला -3i प्लस 7i अपॉन 2 बरोबर का? और x इज इक्वल टू -3i - 7i अपॉन 2 बरोबर आहे का? एकदा तो 7i प्लस घेतला, एकदा -3i चा, आणि त्या प्लस मायनसचा काही संबंध नाही. ओके. देअरफॉर x इज इक्वल टू या दोघांचं इथं जर i कॉमन काढला तर नीट चेक करा. एक प्लस एक मायनस आहे, काय घ्यावे लागेल? सबट्रॅक्शन. मोठ्या नंबर मधनं लहान नंबर मायनस करा. 7 मधनं 3 गेला 4, i चं कॉमन घेतला अपॉन 2. आणि साईन कोणाचं जायचं? मोठ्या नंबरचं. मोठा नंबर म्हणजे 7, म्हणजे साईन कोणता असेल? प्लस. प्लस लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, बरोबर आहे. ओके. और x इथे बा जर मी i कॉमन घेतला तो i अपॉन 2 चा विषय संपवला, बरोबर. तर इथे उरणार -3 - 7. साईन सारखं आहे ना, मग दोघांची काय करायची? ऍडिशन. मग 7 + 3 10, पण दोघांचं कॉमन साईन. अडचण बोला बरं. ओके. आता इथे 2 ने डिव्हिजन करायची. 2 × 1 = 2, 2 × 2 = 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. देअरफॉर x ची व्हॅल्यू किती आली? 2i. और दुसरी व्हॅल्यू किती आली? -5i. अडचण? मग खाली सोल्युशन लिहायचं. देअरफॉर सोल्युशन इज एकतर x इज इक्वल टू 2i और x इज इक्वल टू -5i. हे भेटले बाळांनो दोन वेगवेगळे आन्सर्स तुम्हाला. अडचण बोला बरं. अरे एक्झाम्पल मध्ये अडचण आहे काही? आतापर्यंत जेवढे काही एक्झाम्पल झाले सगळ्यांमध्ये काय होतं? ए आणि बी रिअल नंबर यायचे.
इथं ए आणि बी यातला एखादा इमॅजिनरी येऊ शकतो, तर या प्रकारे सॉल्व्ह करायचं. फक्त नो डिस्क्रिमिनंट प्रॉपर सॉल्व्ह करा. आन्सर ओके. तुमचा डिस्क्रिमिनंट चुकला तर खाली आन्सर चेक होणारच नाही. इथंच तुमचा आन्सर पहिले कळतो. टीचर हे बघा, हे बरोबर ना, खाली चुकला तर विषय तेवढे आहेत, खाली एवढं काही विशेष नाही उडत. मेन आहे डिस्क्रिमिनंट सॉल्व्ह करणं. समजलं का प्रत्येकाला? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 2, सेकंड एक्झाम्पल. त्याला 5 मिनिट देतो मी तुम्हाला, तोपर्यंत मी ऍक्टिव्हिटी सारखं तयार करतो, म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग काय हे पण समजून जाईल. ओके, एक्झाम्पल नंबर 2. 2x² + 3ix + 2 = 0. ओके, आपल्या मेथडने सॉल्व्ह करायला सुरुवात करा. समजली तुम्हाला मेथड? पहिले इक्वेशन घ्यायचं, कंपॅरिझन करायची, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू, मग त्याच्यात डिस्क्रिमिनंट व्हॅल्यूज टाकायच्या आहे. ओके, याला म्हणतो ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. आपला आन्सर जसं आहे ना तसंच आहे, पण त्यातले काही नंबर्स ते ना पुसून टाकले, बस काही विशेष नाही. ओके, करा बरं सॉल्व. Okay, solution. Given equation is 2x² + 3ix + 2. Compare with ax² + bx + c = 0. Therefore, a ची व्हॅल्यू आली 2, b ची व्हॅल्यू आली 3i, c ची व्हॅल्यू आली 2. मग आता पुट डिस्क्रिमिनंट b² - 4ac, बरोबर आहे. b² b ची व्हॅल्यू काय? 3i चा स्क्वेअर -4ac, बरोबर. आता जो स्क्वेअर आहे 3i चा स्क्वेअर, म्हणजे 3 चा पण स्क्वेअर आणि i चा पण स्क्वेअर आहे. 3 चा स्क्वेअर 9, i चा स्क्वेअर i². इथे किती आले हे? 16. मग i² ची व्हॅल्यू पुट केली -1, म्हणजे -9 - 16 -25. बरोबर आहे. ओके, तर त्या व्हॅल्यू पुट करा. Therefore, solution is x is equal to -b + -√b² - 4ac. ही व्हॅल्यू आहे -25/2 × 2 -3i कसं असेल? -25 ची अडचण आहे, म्हणून 25 × -1 करता येईल. अपॉन ला आला 4.
रूट सेपरेट करा. x इज इक्वल टू -3i प्लस और माइनस रूट ऑफ 25 इंटू रूट ऑफ -1 अपॉन 4. ओके, x इज इक्वल टू -3i 25 चा स्क्वेअर रूट 5 -1 चा स्क्वेअर रूट i आणि 4 ॲज इट इज. एकदा प्लस घ्या, एकदा मायनस. अडचण? ओके, मग एकदा प्लस आहे इथे बा अपॉनचा 4 तसाच आय तसाच. हा, -3 + 5 साईन वेगवेगळे. मोठा नंबर म्हणजे लहान नंबर मायनस करा. 5 - 3 2 साईन असेल प्लस, लिहिलं तर चालतं, नाही लिहिलं तर चालतं. इथे तो अपॉनचा 4 आणि आय मी कॉमन केला. -3 - 5 डिव्हिजन पॉसिबल असेल तर द्यायची, नसेल तर राहून द्यायची. इथं पॉसिबल आहे, म्हणजे आन्सर आलं I/2. इथे आन्सर आलं -2i. देअरफॉर सोल्युशन काय येईल? I/2 किंवा -2i. अडचण बोला बरं. अरे अडचण समजलं प्रत्येकाला एक्झाम्पल? ओके. अडचण काही आहे कोणाला ऑनलाईन करणाऱ्यांना अडचण? घाईघाईमध्ये काय फॉल्ट होतोय? हे चुकतं. या एक्झाम्पलची चूक कितीच होते, फक्त खाली नाही होत. मॅक्झिमम 90% मुले इथं चुकतात. जर तुम्ही चुकले नाही तर खाली विशेष नसतं चुकवण्यात एवढा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3. x² प्लस 4ix -4 इज इक्वल टू 0. ओके, सॉल्व करायचं प्रत्येकाने. तुम्हाला अडचण आल्याशिवाय तुमची कोणती कन्सेप्ट चुकते ही कळणार नाही बाळांनो.
झालं सॉल्व? ओके, काय केलं बारे, x² प्लस 4ix मायनस 4 इज इक्वल टू 0. अरे काहीतरी गणित झाली बघ तुझी. 1 4i सी ची व्हॅल्यू किती? बरोबर आहे, खरी चूक? ओके, इथे आला 4i, इथे आला 1, इथे आला -4. 4i 4 चा स्क्वेअर 16, i चा स्क्वेअर i², मायनस मायनस प्लस 4 into 4, बरोबर आहे. ओके, 16 into i² ची व्हॅल्यू -1, हा झाला +16, हा -16, हा +16. डिस्क्रिमिनंट आला हा. आता मला एक सांगा बरं का, फक्त एक थोडक्यात येते. डिस्क्रिमिनंट 0 आल्यानंतर रूट कसे असतात? बरोबर आहे. कधी कंडिशन ऐका, इफ ए बी अँड सी आर रियल नंबर तर तो रूल फॉलो. आता याचे रूट इक्वल येतील पण रियल नसणार, ते इमॅजिनरी असणार. का तर बी हा ऑलरेडी कॉम्प्लेक्स नंबर आलाय, बी इमॅजिनरी आलाय, बी रियल नाहीये म्हणून रूट रियल असणार नाही. म्हणजे तुम्ही जे डिस्क्रिमिनंट 0 आल्यानंतर माझे रूट्स आर रियल अँड इक्वल, ते कधी? इफ ए बी अँड सी आर रियल नंबर, ते रियल नंबर असतील तर ते पॉसिबल आहे. फक्त आता नाही. ती शंका पण राहिली का डोक्यात? म्हणजे तुम्ही शंका विचारणार, मग मी उत्तर देणार. कधी मीच शंका सांगितली, मीच उत्तर देऊन टाकलं, बरोबर आहे. हा, वाटलं ती शंका नंतर कोणाला विचारायची टाइमपास करायला. ओके, आता व्हॅल्यू पुट करा. x इज इक्वल टू -b प्लस मायनस अपॉन 2a, हा -4i आणि 0चा स्क्वेअर रूट. झिरोचा स्क्वेअर रूट किती झालं? हा, आता एकदा प्लस 0 घेतो का -0? म्हणजे परत तुम्ही म्हणा सर, तुम्ही इथं प्रत्येक वेळेस प्लस मायनस घेता, 0लाच का नाही घेते? घेऊ. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू काय येईल? -4i प्लस 0 अपॉन 2, और दुसरी व्हॅल्यू काय येईल? x इज इक्वल टू -4i मायनस 0 अपॉन 2. ओके, 0 प्लस केला, हा आला -4i अपॉन 2, और इथे 0 मायनस केला, -4i अपॉन 2. तर 0 मुळे काहीच फरक पडत. एखाद्याने इथं 0 गायब केला असता ना तरी काय फरक पडला. पण 2 रूट तुम्हाला आणून दाखवायचे ना मला, मग 2 रूट आणून दाखवले. ओके, आता करायचं डिव्हिजन. 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 2 4. म्हणजे आन्सर काय आलं? -2i और -2i. म्हणजे रूट्स कसे आले? इक्वल, पण ते रिअल आलेत का? नाही, ते काय आले? कॉम्प्लेक्स. डिस्क्रिमिनंट 0 आला. तुम्ही 10th ला काय स्टडी केलं तर डिस्क्रिमिनंट 0 आल्यावरती रूट्स आर रिअल अँड इक्वल, पण ऑलरेडी बी हा रिअल नव्हता म्हणून इक्वल आले, पण दोन्ही रूट्स रिअल नाही. आय आला म्हणजे इमॅजिनरी, मग शेवटी सोल्युशन इज म्हणायचं नाही. x इज इक्वल टू -2i और x इज इक्वल टू -2i. त्याने फक्त एकच लिहिला, x इज इक्वल टू -2i, और मग दुसरा लिहिला नाही. काही फरक पडत नाही, दोन्ही व्हॅल्यू एकच. समजलं? आणि दोन्ही सेपरेट जरी लिहिल्या तरी काय फरक पडत नाही. आता फक्त एक रूल सांगतो. जर तुम्हाला दिलं इक्वेशन हे पॉलिनॉमियल फॉर्म मध्ये, म्हणजे लिनियर इक्वेशन आणि सिंगल व्हेरिएबलचं इक्वेशन, पॉलिनॉमियल फॉर्म, सिंगल व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन. लिनियर म्हणजे काय? डिनॉमिनेटर व्हेरिएबल शुड नॉट बी अ डिनॉमिनेटर. व्हेरिएबल डिनॉमिनेटरला नसते, लिनियर असतो. व्हेरिएबलचा पॉवर हा रॅशनल
किंवा निगेटिव्ह नाही पाहिजे. म्हणजे प्युअर रॅशनल म्हणजे कसा पी अपॉन क्यू आता काहीतरी नको. प्युअर नॅचरल नंबर आले पाहिजे पॉवर, तर आपण त्याला लिनियर म्हणणार आहे. आणि पॉलिनॉमियल फॉर्म मध्ये तर त्या एका सिंगल व्हेरिएबलचा हायएस्ट पॉवर किती तेवढे तुमचे रूट असतात. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा हायएस्ट पॉवर, मग रूट किती भेटले पाहिजे. जर क्युबिक इक्वेशन असेल तर, फोर्थ पॉवर इक्वेशन असेल तर, फिफ्थ पॉवर इक्वेशन असेल तर भेटतात, एवढे रूट भेटतात. म्हणजे क्युबिक फोर्थ पॉवर आपणच सॉल्व्ह करणार पुढे. पण जसं क्वाड्रॅटिकला मेथड्स आहे डायरेक्टली स्पेशल, तशा क्युबिकला आणि फोर्थ पॉवरला ठीक आहे. आपण एक वेगळी डिव्हिजन यूज करतो आणि मेथड पण एक वेगळी ट्राय अँड एरर मेथड वापरतो आपण तिथे. आणि त्याकरता जी डिव्हिजन वापरतो तिला सिंथेटिक डिव्हिजन म्हणतो. कुठेतरी 8वी 9वी नाव आलं सिंथेटिक डिव्हिजन, आठवत नाही आता काहीतरी होतं पण आठवत नाही. ठीक आहे, मी तुम्हाला शिकवल, पण इथं फक्त मुद्दा सांगितला. काही जण इथं एक व्हॅल्यू लिहितात, तसं पाहता एक व्हॅल्यू लिहिणं चुकीचं. कारण की जर एक्सचा हायएस्ट पॉवर 2 आहे तर शेवटी रूट्स किती भेटायला पाहिजे. म्हणजे आपण एकही गोष्ट मॅथच्या रूलच्या बाहेर जाऊन करायची नाही. हायएस्ट पॉवर 2 आहे तर रूट शेवटी दोनच आले पाहिजे. त्यामुळे एक लिहिण्यापेक्षा 2 लिहा, म्हणजे एकदम क्लिअर कट आन्सर आहे हे 2 रूट. हा ते रिपीटेड आहे तो भाग वेगळा आहे, पण एक रूट लिहिलं म्हणजे थोडंसं अर्धवट झालं. समजलं प्रत्येकाला. ओके, इथपर्यंत अडचण. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल नंबर 4. हे समजलं प्रत्येकाला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 घ्या. जर ऑनलाईन करणाऱ्याला कोणाला काही अडचण असेल तेव्हा माईक ऑन करायचा आणि शंका विचारायची. एक्झाम्पल नंबर 4. (i(x)² minus 4x minus 4i is equals to 0. ओके, घाबरायचं नाही. तुम्हाला मेथड माहिती ना, पुढे काय होईल ते होईल. आपलं आयचे कॅल्क्युलेशन बनव करा, त्याला सॉल्व्ह करायला सुरुवात करा. मेन मुद्दा हा आहे की तुमच्या मनातली जी भीती आहे ती भीती कमी होणं खूप गरजेची. जर मॅथला घाबरतच राहिले तर मॅथ कधीच जमणार नाही. तसं पण मॅथ मध्ये घाबरायचं काहीच आहे काय मॅथ मध्ये. 10 डिजिट 4 ऑपरेशन, बाकी काय मॅथ मध्ये तेवढं विशेष. ओके, डिस्क्रिमेंट तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. मुद्दा मी डिस्क्रिमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायला लावतोय. ऍटलिस्ट तुमचा डिस्क्रिमेंट जर सॉल्व्ह झाला असला तर मॅक्झिमम चान्सेस तुमच्या त्याच कन्सेप्ट डिस्क्रिमेंटच चुकतो खूप वेळेस. डिस्क्रिमेंट तुम्ही सॉल्व्ह करा पहिले, नंतर मी सॉल्व्ह करतो. म्हणजे तुम्ही माझं फॉर्म नाही राहायचं, तुम्ही माझं फॉर्म फक्त चेक करायचं का तुमचा आन्सर चूक आहे का बरोबर. मेथड तुम्हाला समजलेली, पाहून लिहिलं हँडरायटिंग सुधारते, पाहून लिहिता स्पीड सुधारतो, बाकी नाही काय सुधारत. ओके, गिवन इक्वेशन इज (i(x)² minus 4x minus 4i is equals to 0. Compare with ax² plus bx plus c is equals to 0. a ची व्हॅल्यू आली i, b ची व्हॅल्यू आली -4 आणि c ची व्हॅल्यू आली -4i. हे बरोबर आहे का पण माझं लिहिलं. हा, ओके, चेक करू ना आपण. -4 ब्रॅकेट स्क्वेअर -4 into i into -4i बरोबर आहे का. ओके, सर्वात पहिले -4 चा स्क्वेअर प्लस 16, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मी प्लस लिहून टाकला कारण की हा जो स्क्वेअर आहे हा मायनसचा पण आहे आणि 4चा पण आहे. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. नंतर मायनस मायनस प्लस 4 into 4 i into i
आय स्क्वेअरची व्हॅल्यू 16 प्लस 16 इंटू -1 म्हणजे 16 मायनस 16 म्हणजे मी म्हटलं होतं ना की चुकण्याची शक्यता कुठे आहे जास्त जास्त. काय गोळ झाला होता किंवा माझं काय चुकलंय का चेक करायचं. टीचर इज नॉट ऑलवेज राईट. विशेषतः मी तर त्यामुळे पाहत जायचं की कुठे काय गडबड झालेली आहे का. हा केलं प्रत्येक चेक केलं. आन्सर बरोबर आहे. बरोबर आहे. आय एम ऑलवेज. ओके. ग्रो पुढे होतो. मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलोय पाळांमध्ये चुकला ना तर डिस्क्रिमिनेंट चुकतो. डिस्क्रिमिनेंट जर एकदा बरोबर आलं ना खाली आन्सर मध्ये चुकवत मग आता बरोबर का. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू किती -4 प्लस मायनस अंडर रूट 0 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती म्हणजेच हा आला 1 मायनस मायनस +4 प्लस मायनस 0 स्क्वेअर रूट 0 आणि खाली आला 2 एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या म्हणजे x ची व्हॅल्यू आली 4 प्लस 0 अपॉन 2i और दूसरी व्हॅल्यू येईल x इज इक्वल टू 4 मायनस 0 अपॉन 2i. बरोबर आहे. म्हणजेच x ची पहिली व्हॅल्यू किती आली 4 अपॉन 2i. दुसरी व्हॅल्यू पण किती आली 4 अपॉन 2i. आता दोन्ही व्हॅल्यू सॉल्व्ह करा म्हणजे प्रॅक्टिस पण होते. सर्वात पहिले 2 ने डिव्हिजन होईल. म्हणजे x किती भेटला 2 अपॉन i और इकडे x किती भेटला 2 अपॉन i. कस काय मायनस 0 चा काही संबंधच येत नाही ना. ओके. आता त्याला 1 अपॉन i ची व्हॅल्यू माहिती. 1 अपॉन i म्हणजे किती असतं -i. एक नोट दिली होती तुम्हाला 1 अपॉन i इज इक्वल टू -i म्हणजे हा -i होईल म्हणजे आन्सर -2i. पण आता नाही आठवत मग काय करायचं डिनॉमिनेटरला i ठेवायचा नाही. मग मी असं करतो बा फक्त x इज इक्वल टू 2 अपॉन i आहे. इथे न्यूमरेटरला पण i ने मल्टिप्लाय करतो डिनॉमिनेटरला पण i ने मल्टिप्लाय करतो और इकडे पण तेच करायचं डबल करायची. एकच प्रोसेस डबल करायची तुम्हाला. डबल यासाठी करायची आहे का लक्षात राहील तुमच्या. ओके. म्हणजे इथे काय होईल रे 2i अपॉन i स्क्वेअर और 2i अपॉन i स्क्वेअर. आता प्रश्न राहिला व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर ची व्हॅल्यू किती मग टाका तिथे 2i अपॉन -1 और 2i अपॉन -1. इथे रिझनिंग असणार आहे तुम्ही लिहायची. आता काय रिझनिंग लिहिणार i स्क्वेअर इज इक्वल टू -1. आता हा मायनस मी वर देतो. अपॉन ला 1 लिहायची गरज आहे का रे. अरे अपॉन ला 1 लिहायची गरज आहे का म्हणजे हा -2i अपॉन ला 1 आपण लिहितो और -2i. Therefore, solution is x is equal to -2i or x is equal to -2i. ओके. आणि मी तुम्हाला डायरेक्ट म्हणतो ना वरलं तर वरती समासामध्ये लोट लिहून ठेवा 1 अपॉन i इज इक्वल टू -i. तुम्ही एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट जरी यूज केली ना तरी चालते पण मी तुम्हाला डायरेक्ट यूज करून देत नाही. शक्यतो तुमची प्रॅक्टिस होऊन नंतर तुम्ही सीईटी ला वगैरे ऑटोमॅटिक यूज करता. 1 अपॉन i इज इक्वल टू -i. तू नाही 1 अपॉन i इज इक्वल टू -i. ओके.
इथपर्यंत काय वाटतंय? ओके. आता उद्या एक काम करायचं, उद्या येताना क्वेश्चन नंबर 3 आपला संपला, क्वेश्चन नंबर 4 मधला पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिजे. ओके, ठीक आहे.